नमस्कार. रात्रीची शांत झोप लागत नाहीये का? म्हणजे सारखं सारखं बाथरूमसाठी उठावं लागल्यामुळे झोप मोड होते आणि मग दिवसभर थकवा, मरगळ. खूप लोकांना हा त्रास होतो. तर आज आपण बघूया की यामागचं नेमकं कारण काय आहे आणि त्यावरचा एक अगदी सोपा नैसर्गिक उपाय काय असू शकतो. विचार करा, रात्री मस्त गाढ झोप लागलेली असते आणि अचानक जाग येते. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3-4 वेळा. किती त्रासदायक आहे हे, नाही का? यामुळे फक्त झोपच नाही, तर दुसऱ्या दिवसाचा सगळा उत्साहच निघून जातो. माहितीये का, मेडिकल सायन्समध्ये ह्या त्रासाला एक खास नाव आहे, नॉक्टोरिया. अनेकांना वाटतं की अरे, हे डायबिटीजमुळे होतंय किंवा कदाचित वय झालं म्हणून होतंय. पण खरं कारण थोडं वेगळं आहे. आपल्या शरीरातल्याच एका हॉर्मोनल बदलामध्ये ते लपलेलं आहे. चला, तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. हा काय फक्त सवयीचा भाग नाहीये, यामागे एक महत्वाचं हॉर्मोनल कारण दडलेलं आहे. आपल्या शरीरात ना ADH नावाचा एक हॉर्मोन असतो, म्हणजे अँटी डायुरेटिक हॉर्मोन. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण ह्याचं काम खूप सोपं आहे. हा हॉर्मोन आपल्या शरीराला सांगतो की पाणी कधी धरून ठेवायचं. एक प्रकारे शरीरातल्या पाण्याचा तो मॅनेजर आहे. आता गंमत बघा, दिवसा काय होतं, आपलं शरीर भरपूर ADH तयार करतं. त्यामुळे पाणी शरीरातच राहतं आणि आपल्याला सारखं सारखं बाथरूमला जावंसं वाटत नाही. पण रात्रीच्या वेळी नेमकं उलटं होतं. या हॉर्मोनचं उत्पादन नैसर्गिकरित्या कमी होतं आणि मग शरीर पाणी धरून ठेवण्याऐवजी बाहेर टाकायला लागतं आणि म्हणूनच रात्री वारंवार उठावं लागतं. आणि हो, ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. आठवतोय, लहान मुलं अनेकदा अंथरूण ओलं करतात, कारण त्यांच्यातही ह्या ADH हॉर्मोनची पातळी स्थिर नसते. आणि तसंच काहीसं वयाच्या 35 नंतर पुन्हा व्हायला लागतं. ADH कमी होतं आणि हा त्रास वाढायला लागतो. पण आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. यावर एक अतिशय प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. हा उपाय काय करतो तर शरीरात ADH हॉर्मोन पुन्हा बनवण्यासाठी मदत करतो आणि त्याचबरोबर शरीराला ताकदही देतो. चला बघूया यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. या मिश्रणातला प्रत्येक घटक म्हणजे जणू एक छोटा शिपाई आहे. प्रत्येकाचे एक खास काम आहे. बघा, भाजलेले चणे स्नायूंना बळ देतात, तर टरबूजाच्या बिया थेट ADH हॉर्मोन तयार करायला मदत करतात. कमरकस आणि डिंक तर शरीराला आतून मजबूत बनवतात. आणि शांत गाढ झोपेसाठी खसखस आणि बडीशेप आहेतच. म्हणजे काय तर हे सगळे मिळून या समस्येच्या मुळावरच काम करतात. बरं, हे सगळे घटक तर कळले. पण आता प्रश्न हा आहे की याचं मिश्रण घरी बनवायचं कसं? तर याची पद्धत इतकी सोपी आहे ना, की कोणीही अगदी सहज करू शकेल. बघा, अगदी 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, सगळ्या बिया मंद आचेवर कोरड्याच भाजून घ्यायच्या. दुसरं, जो डिंक आहे तो फक्त 1 चमचा तुपात छान फुलवून घ्यायचा. आणि तिसरं, हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर बनवायची. झालं, इतकं सोपं आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे माहितीये का? हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. यातले सगळे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात किंवा जवळच्या किराणा दुकानात अगदी सहज मिळतात. चला, आपलं चूर्ण तर आता तयार झालं, पण कोणतीही गोष्ट तेव्हाच लागू पडते जेव्हा ती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी घेतली जाते, बरोबर? त्यामुळे हे चूर्ण कसं आणि केव्हा घ्यायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जास्त काही नाही, रोज संध्याकाळी फक्त 1 मोठा चमचाभर हे चूर्ण घ्यायचं आहे. पण कसं ते पाहूया. हे नीट लक्षात ठेवा, हा उपाय फक्त आणि फक्त संध्याकाळीच करायचा आहे. 1 ग्लास कोमट दूध घ्या. दूध आवडत नसेल किंवा चालत नसेल तर कोमट पाणी घेतलं तरी चालेल. त्यात 1 मोठा चमचा ही पावडर टाका. चांगली मिक्स करा आणि पिऊन घ्या. हवा असल्यास चवीसाठी थोडी खडीसाखर घालू शकता. चांगला परिणाम हवा असेल तर हा उपाय न चुकता सलग 30 दिवस करून बघा. आणि बघा, या 30 दिवसात काय काय फायदे जाणवतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं सारखं सारखं उठणं बंद होईल. झोप एकदम शांत आणि गाढ लागेल. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल. दिवसभर एक नवी ऊर्जा जाणवेल. आणि हो, शरीरातला अशक्तपणा, सांधेदुखी ह्यासारख्या तक्रारीही कमी व्हायला लागतील. तर मग जरा विचार करा, रात्रीची एक पूर्ण, शांत आणि अखंड झोप आपल्या आयुष्यात किती मोठं सकारात्मक बदल घडवू शकते. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या मनःशांतीसाठी नक्कीच हा सोपा उपाय करून बघायला हवा.